तुमचा आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज 7 फेब्रुवारी 2026 आणि आज आपण निघतोय आपल्या गावी जाण्यासाठी. तर गावी कशाला, तर 9 तारीखला आपल्या आई भराडीची अंगणवाडीची जत्रा आहे. तर त्यासाठी आपण आज निघतोय. तर एक्साइटमेंट भरपूर आहे. एक्सायटेड असा झालो आहे की कधी एकदा घरातून निघतो आहे, कधी स्पायडीवरती बसतो आणि कधी कल्टी मारतो. आणि हां, आज मोठं ब्लॉग होणार आहे, बट ही नाईट राईड होणार आहे. ऑलमोस्ट 90% नाईट राईड होणार आहे. कारण आता संध्याकाळचे वाजले आहेत 5, म्हणजे 4:30 वाजले आहेत. तर 5 वाजेपर्यंत घरातून निघायचं आहे. बॅग इथे रेडी आहे, हेल्मेट इथे रेडी आहे, गिअर्स इथे रेडी आहेत, मी इथे रेडी आहे. आता तो माणूस कधी रेडी होतो ते बघायचं आहे आणि निघायचं. तो कोण माणूस? तो एक दिग्गज माणूस आहे, मोठा हायर लेवलचा. तो तुम्हाला मी जाऊन दाखवतो पार्किंगमध्ये. जेव्हा भेटेल आपल्याला तेव्हा दाखवतो. चला. मी माझा अवतार बघितला कॅमेरामध्ये, आता जो शूट झाला त्याच्यामध्ये बघितला तर अवतारला एक घाणेरडा दिसतो आहे. तर आजच्यासाठी अवतार जरा इग्नोर मारा केस. तर मित्रांनो, हे बघा स्पायडी आपली इथे रेडी आहे आणि आपण पोचलो आहे पार्किंगमध्ये. आता पटापटीला लगेज लावूया, रेडी करूया आणि कल्टी मारूया. आणि हां, तुम्हाला एका दिग्गज माणसाला भेटवायचं होतं. टन पहिल्यांदा ब्लॉगमध्ये आहे दादा. असं वाटतं दादा? खूप छान. आणि ब्लॉगिंगची सुरुवात जशी केली आहेस, यशस्वी हो त्याच्यामध्ये, एवढं चांगलं. मैं मुकद्दर का सिकंदर शाहरुख खान बन गया था दोस्त. चला लवकर गावाला जाऊया. चला पटापट निघूया. आणि आजचे सिनेमॅटिक फ्रॉम रॉस सी बघायला विसरू नका. पूर्ण ब्लॉग नक्की बघा. जर्नी खूप इंटरेस्टिंग होणार आहे. चलो मित्रांनो, आपण पूर्ण रेडी झालो. आपली गाडी पण ऑलमोस्ट रेडी, फुल म्हणजे ऑलमोस्ट काय पूर्ण रेडीच झाली आहे. सामान वगैरे ठेवलं आहे इथे, बॅग लावली आहे, बंजी कॉर्डने फिक्स केलं आहे. आता फक्त हेल्मेट घालायचं आहे आणि निघायचं आहे. हवे आता झालं तुझं. एक फक्त छोटीशी ॲडजस्टमेंट करतायत जे प्रत्येक राईडला होते तीच करतायत, म्हणजे चप्पल ठेवायची ॲडजस्टमेंट चालू आहे. आता हेल्मेट घालतो आणि निघतो पटापट पुढे. आपल्याला 8 वाजेच्या आधी तरी मानगावला पोचायचं आहे. हे बघा, आपण आता कळंबोलीच्या सिग्नलला आहे आणि कळंबोलीलाच आपला बॅनर दिसला आहे अंगणेवाडीचा. काय बोलणार आता, कळंबोलीलाच अंगणेवाडीचा बॅनर लागला म्हणजे पुढे विचार करा किती असतील. मित्रांनो, आपण आता मिलन हॉटेलला थांबलो आहे. ते थोडा वेळ 5 मिनटासाठी फक्त थांबलो आहे. गाडीला पण जरा आराम दिला. म्हटलं थोडी थंड होऊ दे, चहा पिऊन घेतो आणि निघतो. चहा प्यायची ना फक्त आता, चहा वगैरे पिऊ आणि निघू. परत एकदा आपल्या जर्नीला लागू. स्पायडी मस्त वाटते. तर मित्रांनो, आपल्या इथे नाश्ता करून झाला. ऑलमोस्ट अर्धा तास आपण स्पेंड केला इथे. आता पटापट निघतो इथून पण आणि पुढे यायला बघू. लवकरात लवकर मानगाव क्रॉस करायचं आहे. मित्रांनो, इंदापूरला पोचलो आपण. इथून पटापट एका कामासाठी थांबलो आहे इंदापूरला. जरा अविनाश दादा गेला इकडे समोर HDFC बँकमध्ये पैशाचा विषय. पैसे काढायला गेले. आता पैसे बघू किती, 10-15 हजार रुपये घेऊन येतो आहे. आला बँक लुटून येतो आहे माणूस. आता बघतो कितीशे पैसे घेऊन आला आहे. किती काढून आणले? 500 रुपये. नाही कुठे 10-15 हजार? काय स्वप्न बघितलेली तेव्हा. 500 रुपयावर मागवलं माणसाने या. अकाउंटमध्ये तेवढेच होते. ये अवस्था आहे हमारी. चला.
मित्रांनो आपण आता खेडला पोचायला आलो आहे. फक्त खेड जास्त नाही, इथून फक्त 15-20 किलोमीटर 12 किलोमीटरवर आहे. आता जरा थांबलो आहे, म्हटलं गाडीला थोडासा रेस्ट देऊया. पण माणगावपासून इथपर्यंत जो रोड होता ना, हा आणि ह्याच्या पुढे पण रोड खूप क्लास आहे. तर इथून मस्तपैकी जरा एक सुसू ब्रेक घेऊया आणि निघूया. बोलतो आता कसं वाटतंय? सुपर मजा येते, मजा. फुल मजा करत आलो आहे मित्रांनो. आता वाजले आहेत 1:17 झाली आहेत, म्हणजे ऑलमोस्ट रात्रीचा 1:15 झाला आहे. आणि आपण चिपळूणला पोचलो आहे. ऑलमोस्ट 257 किलोमीटर आपले कंप्लीट झाले आहेत. आता इथून 250 किलोमीटर बाकी आहेत. 250 नाही, त्याहून कमीच आहेत. तर आता जरा थांबलो आहे, रेस्ट घेऊया म्हटलं, थोडा वेळ आराम करू आणि मग निघू. आता इथे आपला दादा थोडा दमला आहे, तो थोडा बसला आहे. म्हटलं ठीक आहे तू बस, मी पण थोडा वेळ इथे हे करतो, म्हणजे लेग्स फ्री करून घेतो. पाय वगैरे जरा जाम झाले ते फ्री करूया आणि मग निघूया. गाडी पण आपली इथे, तिला पण म्हटलं थोडा आराम देऊ आणि मग पुढे जाऊ. चला. आणि हां, थंडी भरपूर आहे, थंडी कडक आहे. मित्रांनो थोडा वेळ आराम करून मस्तपैकी पॉवर नॅप घेऊन आता आम्ही निघतोय. ऑलमोस्ट 2 वाजलेत. 1 तास आराम केला शांतपणे, काही घाई गडबड नाही, आरामात सगळ्या गोष्टी. 1 तासाचा आराम, पण हाच आराम आम्हाला पुढे हेल्प करणार आहे. कारण जर आता आम्ही आराम नसता केला तर मग पुढे जाऊन त्रास झाला असता. आता हाच जो आराम केला आहे त्याच्यामुळे आम्ही पुढे कंटिन्यू आता चालू शकतो. तर दादा पण आता झाला आहे रेडी, स्पायडी पण रेडी झाली. आज काय तुम्हाला एवढं मला दाखवायला भेटलं नाही, कारण रात्रीचा प्रवास आहे आणि आपल्याकडे स्ट्रॅप माउंट नाही, त्याच्यामुळे काही दाखवता नाही आलं आहे आज एवढं जास्त. तर जेवढे काय होतील तेवढे मी सिनेमॅटिक टाकतो आहे, तर तुम्हाला आवडेल. आता जाऊया, निघूया ना दादा? चला डन, निघायचं. आम्ही आता पॉवर रेडी झालेली आहे. चला. तर मित्रांनो गुड मॉर्निंग फ्रॉम राजापूर. सकाळचे 6:30 वाजले आहेत आणि आत्ता आम्ही राजापूरला पोचलो आहे. थंडी एवढी आहे ना इथे की गाडी चालवायलाच भेटत नाही. 10 किलोमीटर चाललो थांबा, 10 किलोमीटर चाललाच थांबणार, एवढी थंडी वाजते ना आज. काय नुसतं धुकं पडलंय सगळीकडे, नुसतं धुकं पडलं. दादा माहोल एकदम चिल करून ठेवलाय, पुरा चिल्ड झालाय, पुरा चिल्ड. पण हे बघा, सगळं धुकं, जिथे जिथे बघायचं तिथे धुकंच आहे. मोबाईल पण खिशातून बाहेर काढायला नाही भेटलेला शूट करायसाठी. वर होती. फायनली घरी पोचलोय, लय बरं वाटतं. एकदाची आलो घरी. आता साठी बस झालं. हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि पुढच्या ब्लॉगसाठी तयार राहा. काय बोलतो, कैसा लग रहा है? कैसा लग रहा है आता, गोळ्याची वाट लागली, वाट. तुझं कुलो झोमता. चला, ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.
तोपर्यंत आता पुढचा ब्लॉग येईपर्यंत टाटा बाय बाय.